महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी लोकसभेच्या काही उमेदवार उभे करणार आहेत का? फार थोडे. लक्षद्वीपचा एक सिटिंग कॅन्डिडेट आहे, आता खासदार आहे, असे काही काही ठिकाणी. मध्यंतरी तुम्ही निपाणीचा दौरा केला, तिथं पण तिथं सुदैवानं आता काँग्रेसचं राज्य, ते म्हणजे आम्ही एकत्र असलेले लोक, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. जागा वाटपामध्ये रस्सीकेस हा प्रकार पाहायला मिळणार नाही का? कारण आपण पाहतो की प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय घेतला जातो. कारण यापूर्वी आपण पाहिले की अनेक जण दावा करत होते, त्यामुळे परिस्थिती वेगळी व्हायची आणि त्या फुटीचा फायदा दुसऱ्यांना व्हायचा. साधारणतः वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतात त्यावेळेस साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात, त्यांच्या सहकार्याचा आग्रह असतो. आत्ताच मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते भेटले, त्यांनी त्यांची यादी दिली. त्याच्यामध्ये असं दिसतं की त्याच्या काही जागा इतरांनी मागितलेल्या आहेत. हा साधारणतः ही स्थिती निगोसिएशनमध्ये होतेच. 3 जागांबद्दल अद्यापही वादविवाद सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत सांगितले महाराष्ट्रातल्या. त्याच्यावरती अजून जास्त वरिष्ठांसोबत आणि चर्चा होणार आहे चालली बैठक. ह्या जागा नेमक्या कुठल्या? त्याची बैठक उद्या, तुम्ही नका सांगू, काही चिंता करू नका माझी. हे लोक काय तर ही चर्चा त्यांची उद्या असते. उद्या बसतील बघूया, 2-3 दिवसात काहीतरी मार्ग नाही. अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात, अचानक उठतात, तिकडे जातात. अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का? कारण चर्चा जी आहे, चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुमची. असं आहे की अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हा सगळ्यांनी थोडं आश्चर्यकारकच, पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या बद्दलची त्यांची मतं याचा एक व्हाईट पेपर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता. हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे. आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. साहेब, याला एक जोडून प्रश्न विचार, महाविकास आघाडीमध्ये काही संभ्रमावस्था निर्माण व्हावी म्हणून काही बातम्या मुद्दाम हे केल्या जातात, विरोधाला पेरल्या जातात. अशोक चव्हाण ज्यावेळी गेले तिकडे भाजपमध्ये, त्यावेळी 1-2 दिवस बातमी येऊन गेली की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार किंवा तुमची एकी होणार, अशा काही 2-3 दिवस फक्त बातम्या येऊन गेल्या. असं की काँग्रेस आणि आम्ही आज एकत्रच काम करतोय. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये काही आमच्यात वेगळेपणा आता नाही आहे. आणि त्यामुळे साहजिकच अनेक वेळा आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो. याचा अर्थ विलीनीकरण होण्याची आवश्यकता नाही. काल सुप्रीम कोर्टाने चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शनबद्दल जे घड्याळाचे काटे एकंदरीत मागे फिरवलेले आहेत, तर एकंदरीत अशा वातावरणामध्ये म्हणजे आपली प्रतिक्रिया काय? आणि असं आहे की हे जे चंदीगडचं उदाहरण आहे, चंदीगडला झालं काय, आपचे काही लोक निवडून आले, भाजपचे काही लोक निवडून आले, काँग्रेसचे काही लोक निवडून आले. याचे एकाला कुठलं स्पष्ट बहुमत नव्हतं. तिथं जे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती इलेक्शन कंडक्ट करायची, त्यांनी आपच्या लोकांचे आणि काँग्रेसच्या लोकांचे 8 मतं जी दिलेली आहेत ती वाद ठरवली. आणि वाद सगळ्यांच्या समोर मतपत्रिकेचं ते मत काढलं आणि त्याच्यावर खुली मारली आणि ती मत बाद केलं. आता हे 100% बेकायदेशीर कृत्य होतं.
शेवटी आम्ही लोकांनी सांगितलं आपण कोर्टात गेले आणि कोर्टाने अत्यंत गंभीर भाषेत त्या यंत्रणेला ताशेरे मारले. ती सगळी मतं ग्राह्य धरली आणि ग्राह्य धरून काल आपचा महापौर हा झाला. सत्तेचा गैरवापर कसा करतात याचं उत्तम उदाहरण हे चंदीगडचं होतं. आणि कोर्टाने त्या संबंधीची आपली तीव्र मतं मांडलेली आहेत. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने ऑपोजिशनला कसं बाजूला करता येईल हे प्रयत्न करतात. या आगामी वादाच्या निवडणुकामध्ये सुद्धा